Hello students, now let us see lecture number 13 today. Yesterday we have seen lecture number 12. आता यामध्ये आपल्याला आपलं चालू आहे एक्सरसाइज 4.3. एक्सरसाइज 4.3 आणि त्यामध्ये आता आपल्याला क्वेश्चन पाहायचा आहे. क्वेश्चन नंबर 7. फाइंड पी एंड क्यू. Question 7. Find P and Q if the equation px square minus 8xy plus 3y square plus 14x plus 2y plus q is equal to 0 represents a pair of perpendicular lines. Perpendicular lines. One of the very interesting question. आता काय दिसतं बघा, हे काय काय दिलेलं आहे आपल्याला. असं दिलं आहे की this equation represents a pair of perpendicular lines, and therefore condition for perpendicularity can be used here. तर पहिले आपण कॉमेंट्स कसं करतो, आपण पहिले लिहितो the given equation is. The given equation is px square minus 8xy plus 3y square plus 14x plus 2y plus q is equal to 0. इक्वेशन नंबर 1. आता आपल्याला दिलेलं आहे या इक्वेशनने दोन परपेंडिक्युलर लाईन दिलेल्या आहेत. therefore as equation 1 gives perpendicular lines, that is two perpendicular lines, a pair of. therefore आपण आपल्याला कंडिशन माहित आहे a plus b is equal to 0. म्हणजेच a म्हणजे कोएफिशिएंट ऑफ x स्क्वेअर असते. therefore कोएफिशिएंट ऑफ x स्क्वेअर in bracket plus coefficient of y square bs 2. coefficient of y square आणि याची किंमत असते 0. आणि म्हणून या दिलेल्या कंडिशन नुसार कोएफिशिएंट ऑफ x स्क्वेअर आहे p या ठिकाणी जो दिलेला आहे आणि y स्क्वेअर चा कोएफिशिएंट आहे 3. दॅट इज p plus 3 is equal to 0. therefore p is equal to -3. आता हे p ची आलेली किंमत इक्वेशन 1 मध्ये ठेवायची. therefore putting value of p in equation 1 ठेवा. px square p ची किंमत आली -3. this becomes -3x square minus 8xy plus 3y square plus 14x plus 2y plus q is equal to 0. This is now first equation. It is now refined first equation. आणि आता या इक्वेशन 1 ची कंपॅरिझन करायची कोणत्याशी, जनरल इक्वेशन. therefore comparing equation 1 with the general equation. General equation काय आहे जनरल इक्वेशन ax स्क्वेअर
आपण सतत पाहत आहोत, दररोज पाहत आहोत 2hxy प्लस by स्क्वेअर प्लस टॉइस gx प्लस टॉइस fy प्लस c इक्वल्स 0 इक्वेशन नंबर सेकंड. तुलना करायची. आता a x स्क्वेअरचा कोएफिशिएंट, देयरफॉर a इज इक्वल टू x स्क्वेअरचा कोएफिशिएंट आहे -3 2h ची केलं टॉइस h कशाचा कोएफिशिएंट आहे xy चा, तो किती किंमत आहे -8. therefore h is equal to -4. 2h ची किंमत किती आली, 2h ची किंमत -8 म्हणजे h ची किंमत -4. त्यानंतर by स्क्वेअर, b y स्क्वेअरचा कोएफिशिएंट, y स्क्वेअरचा कोएफिशिएंट म्हणजे सहगुणक, इथं b ची किंमत आहे 3. टॉइस g हा x चा कोएफिशिएंट आहे, इथे x चा कोएफिशिएंट आहे 14. therefore g बरोबर 7. टॉइस f y चा कोएफिशिएंट आहे, टॉइस f म्हणजे तिथे किंमत किती आहे 2. and this value f is equal to 1 आणि शेवटची किंमत आहे c is equal to q. c is equal to q. आणि आता ज्याची इक्वेशन 1 represents a pair of lines, इक्वेशन 1 represents pair of lines म्हणजे दोन लाईन देते, त्याची या डिटर्मिनंटची किंमत 0 असली पाहिजे. इट इज AHG HBF GFC. आणि आता यामध्ये आपण किंमत करायच्या. AHG A ची किंमत -3, H ची किंमत आहे -4, G ची किंमत 7, H ची किंमत आपणाजवळ -4 आहे, B ची किंमत आहे 3, F ची किंमत आहे 1, परत G ची किंमत 7, F ची किंमत 1 आणि C ची किंमत आहे Q. and now this will become determinant. Simplifying this is equal to 0. आणि आता या ठिकाणी आपल्याला हा सॉल्व करायचा डिटर्मिनंट म्हणजे कसा -3 इंटू काय करतो आपण, हे 4 एलिमेंट्स, इथं 3q -1 1 3q -1 into 1 ऑर्डर असते प्लस मायनस प्लस, हे प्लस मायनस मायनस झालं, मायनस मायनस प्लस होईल 4 इंटू काय करायचं 4 इंटू 4 ज्या कॉलम मध्ये आहे ते एलिमेंट सोडून द्यायचे आणि उरलेले 4 घ्यायचे -4 1 7 q. आणि म्हणून मग -4 डिटर्मिनंट घेऊ काय येते मला समजायला, ठीक आहे. तर हे -3 इंटू डिटर्मिनंट ऑफ 4 एलिमेंट्स कोणते घेतो 3 1 1 q मायनस मायनस प्लस 4 इंटू डिटर्मिनंट ऑफ प्लस 4 इंटू डिटर्मिनंट ऑफ काय करायचं, हे रो सोडून द्यायची, हा कॉलम सोडून द्यायचा आणि उरलेले 4 -4 1 7 q प्लस 7 इंटू डिटर्मिनंट ऑफ प्लस 7 इंटू डिटर्मिनंट ऑफ. आता 7 ची रो सोडायची आणि 7 चा कॉलम सोडायचा, उरलेले 4 हे 4 आहे -4 3 उरलेले 4 एलिमेंट -4 3 7 1 आणि इक्वल टू 0. त्याला सॉल्व करायचं -3 इंटू काय करायचा असा प्रॉडक्ट 3q -1 प्लस 4 इंटू याचा गुणाकार -4q -7
+7 इंटू इथे गुणाकार करायचा -4 या दोनचा गुणाकार -4 ह्या दोन नंबरचा गुणाकार 7 इंटू 3 इज -21 आणि इक्वल टू 0. आता हे सॉल्व करायचं इथे मल्टिप्लाय करा -3 इंटू 3 क्यूब इज -9 +3 इथं पण गुणाकार करायचा -4 क्यूब 16 क्यूब 4 क्यूब 16 क्यूब प्लस माइनस माइनस 4 7 28 प्लस 7 इंटू ब्रॅकेट मध्ये -4 -21 -25 -25 झाले इक्वल टू 0. आता सजातीय पदे -16 क्यूब -9 क्यूब 16 25 -25 क्यूब -16 क्यूब -9 क्यूब -25 क्यूब 3 -28 -25 3 -28 -25 आणि शेवटची टर्म या ठिकाणी प्लस मायनस मायनस आणि हे पद आहे 7 इंटू 25 7 इंटू 25 इज इक्वल टू 0 आणि म्हणून या ठिकाणी काय कॉमन निघते 25 कॉमन निघते -25 कॉमन निघते तर -25 कॉमन घ्या -25 कॉमन घेतल्यास काय राहील या ठिकाणी क्यू -25 कॉमन काढले प्लस क्यू इथे +1 तर -25 काढलेले आहे आणि या ठिकाणी +7 -25 काढले कॉमन म्हणून +7 झालं इक्वल टू 0. आता हे -25 जे आहे -25 0 बाय -25 इक्वल टू 0 च्या खाली ओमिट करायचे and this is q plus 8 is equal to 0 that is q is equal to -8 is the अशा प्रकारे आपल्याला q ची व्हॅल्यू काढायची आहे आणि p ची काढायची आहे आणि म्हणून आलेलं उत्तर आहे p बरोबर पहा मगाशी काढलेली व्हॅल्यू -3 q बरोबर -8 तर अशा प्रकारे हे आन्सर आपल्याला मिळालेलं आहे. आता पुढचा क्वेश्चन पाहायचा पॅरलल लाईन्स हे झालं परपेंडिक्युलर लाईन्स. प्रश्न पुढचा क्वेश्चन नंबर 7 झाला. क्वेश्चन नंबर 8 फाइंड p and q if the equation 2x square plus 8xy plus py square plus qx plus 2y minus 15 is equal to 0 represents a pair of parallel lines. Parallel म्हणजे समांतर रेषा 2x square plus 8xy plus py square plus qx plus 2y minus 15 equal to 0. अगदी याची सुद्धा पद्धती अगदी मनासारखीच तुम्हाला दिसेल. therefore the given equation is the given equation is the equation दिला आहे ते आपण लिखा. equation is 2x square plus 8xy plus py square plus qx plus 2y minus 15 equal to 0. Equation number 1. Comparing
इक्वेशन 1 with the general equation. सांगा जनरल इक्वेशन काय आहे? ax स्क्वेअर प्लस 2hxy प्लस by स्क्वेअर प्लस twice gx प्लस twice fy प्लस c इक्वल टू 0. इक्वेशन नंबर सेकंड. करा कंपेअर. a ची किंमत 2 x स्क्वेअर चा कोएफिशिएंट बरोबर a, that is a is equal to 2. twice h xy का कोएफिशिएंट किती आहे? 8. therefore twice h is equal to 8. therefore h is equal to 4. त्यानंतर b हा y स्क्वेअर का कोएफिशिएंट आहे, तर b ची किंमत आहे p. b is equal to p. त्यानंतर twice g हा x चा कोएफिशिएंट आहे, twice g x चा कोएफिशिएंट, therefore twice g is equal to q here. q म्हणजेच g ची किंमत q/2. twice f y चा कोएफिशिएंट आहे, therefore twice f is equal to twice f ची किंमत आपल्याजवळ आहे, y चा कोएफिशिएंट किती आहे? 2. म्हणून f बरोबर किती आले? 1. आणि शेवटची टर्म c ची किंमत -15. आता आपल्याला हे दिलेलं आहे द इक्वेशन रिप्रेझेंट्स अ पेअर ऑफ पॅरलल लाईन्स, आणि म्हणून ॲज इक्वेशन 1 रिप्रेझेंट्स पेअर म्हणजे दोन लाईन, पेअर ऑफ पॅरलल लाईन्स. याचा अर्थ असा आहे h स्क्वेअर मायनस ab इज इक्वल टू 0. आपण याआधी पाहिलेलं आहे पॅरलल लाईन्स साठीची कंडिशन h स्क्वेअर मायनस ab इक्वल टू 0 असते. आणि म्हणून या ठिकाणी किमती ठेवायची आपल्याला. h ची किंमत 4, h स्क्वेअर दॅट इज 4 स्क्वेअर मायनस a ची व्हॅल्यू आहे 2, b ची व्हॅल्यू आपल्याजवळ आहे p is equal to 0. This is 16 minus 2p is equal to 0. h square minus ab आपण या ठिकाणी काढला आहे. h स्क्वेअर ची किंमत काय ठेवली? h ची किंमत 4 होल स्क्वेअर, a ची किंमत 2, b ची किंमत p या ठिकाणी ठेवली. therefore 16 is equal to 2p, therefore p is equal to a. आता ही p ची आलेली किंमत इक्वेशन 1 मध्ये ठेवायची. पुट p is equal to a in इक्वेशन 1. इक्वेशन 1 p ची किंमत 8 ठेवायची. p कुठे आहे? इथे. दॅट इज इक्वेशन काय बनेल? twice x स्क्वेअर प्लस 8xy प्लस py स्क्वेअर म्हणजे 8y स्क्वेअर, 8y स्क्वेअर प्लस qx प्लस 2y मायनस 15 इज इक्वल टू 0. इक्वेशन 1 या ठिकाणी पुन्हा वेगळ्या प्रकारे आपण लिहिलेलं आहे. ठीक आहे. त्यानंतर आता इक्वेशन जे 1 आहे काय रिप्रेझेंट्स अ पेअर ऑफ पॅरलल लाईन, म्हणजे अ पेअर ऑफ लाईन. ॲज इक्वेशन 1 gives a pair of lines याचा अर्थ असा आहे की या डिटर्मिनंटची किंमत 0 असली पाहिजे. ahg hbf gfc is equal to 0 and therefore या ठिकाणी आपण आता किमती लिहू. डिटर्मिनंट ऑफ ahg a ची किंमत 2,
याची किंमत 4, जी ची किंमत Q/2, HBF याची किंमत 4, बी ची किंमत आपल्याजवळ आहे, बी ची किंमत P इक्वल टू आता आलेली किंमत आहे, P ची किंमत आली 8, म्हणजे या ठिकाणी बी ची किंमत आहे 8, HBF F ची किंमत 1, GFC जी ची किंमत Q/2, F ची किंमत आपल्याजवळ आहे 1 आणि C ची किंमत आहे -50 and it is equal to 0. Now simplify the determinant. या ठिकाणी आपण सिम्प्लिफाय करू शकतो, तर 2 into determinant. परत आपल्याला माहिती ऑर्डर प्लस मायनस प्लस 2 into determinant कोणता 8 1 1 minus 15, 8 1 1 minus 15. आता हे -4 झाले, -4 into determinant कोणता हे सोडून दिले एलिमेंट 4 1 Q/2 -15 हे 4 एलिमेंट प्लस Q/2 into determinant Q/2 into determinant. आता Q/2 च्या लाईन सोडून द्यायचे आणि उरलेले 4 घ्यायचे, 4 8 Q/2 1 आणि इक्वल टू 0. therefore 2 into मल्टीप्लाय करा, 15 8 120 -120 minus 1 into 1 is 1, -4 गुणिले -15 गुणिले 4 -60 minus Q/2 into 1 is Q/2 plus Q/2 into 4 into 1 is 4 minus Q/2 into 8 म्हणजे 8 into Q/2 it is equal to 2 4s are 4Q 4 minus 4Q. फरक पहा कसं केलं, 4 into 1 is 4 मायनस याचा गुणाकार 8 into Q/2 8 into Q/2 कसं केलं, 2/8 म्हणजे झाले 4Q आणि इक्वल टू 0. therefore आता या ठिकाणी पाहिजे काय दिसतं आपल्याला, आता हे आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे, तर लेट अस सी 1 by 1. therefore 2 into -120 -1 -121 -4. आता इथे मल्टिप्लाय करायचं, आता इथे काय करायचं मल्टिप्लाय. पण मल्टिप्लाय करण्याच्या आधी आपण काय करू, हे मायनस मायनस इथे घेऊन मायनस मायनस प्लस, म्हणजे हे पूर्ण 4 into 60 plus Q/2 प्लस इथे मल्टिप्लाय करा Q/2 into 4 Q/2 into 4 म्हणजे काय 2 2 जा म्हणजे काय आलं टॉइस Q. दिस इज याचा याला बोलल्यास टॉइस Q मायनस Q/2 into 4Q काय झालं 2 2 कॅन्सल, हे झालं टॉइस Q². is equal to 0. twice Q² is equal to 0. आता इथं 2 ने मल्टिप्लाय करा, 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 1 जा 2 मायनस 242 प्लस आता इथे मल्टिप्लाय करा 4 into 60 6 24 that is 240 प्लस 4 into Q/2 4 into Q/2 मग आता 4 into Q/2 2 2 जा लिखते आले टॉइस Q याला बोललो
इथपर्यंत आलो आपण आता. 60 गुणिले 4 240, याला गुणल्यास 2q, आणि इकडे अजून आपल्याजवळ आहे प्लस 2q minus 2q square is equal to 0. And now simplifying. या ठिकाणी आता पहिले हायर टर्म्स सुरुवातीला घेऊन घ्या. हायर टर्म आहे मायनस 2q स्क्वेअर, मायनस 2q स्क्वेअर दिस इज मायनस 2q स्क्वेअर ही सर्वात हायर टर्म आहे, म्हणजे हायर पॉवरची 2q स्क्वेअर. त्यानंतर 2q प्लस 2q प्लस 4q. कोणते कोणते पद गेले? हे पद गेलं, हे पद गेलं, हे पद गेलं. आता मायनस 242 प्लस 240 म्हणजे किती? मायनस 2 इज इक्वल टू 0. टेकिंग मायनस 2 कॉमन, इथे मायनस 2 आहे, इथं मायनस 2 आहे, मायनस 2 कॉमन घ्या किंवा प्लस 2 घ्या तरी चालते. प्लस 2 घ्या, इथं मायनस 2 मायनस q स्क्वेअर प्लस 2 इंटू 2 2q आणि मायनस 1 इज इक्वल टू 0. त्यानंतर 2 हे 0 खाली गेले, 2 हे 0 खाली घालवल्यास काय दिसते? मायनस q स्क्वेअर प्लस 2q मायनस 1 इज इक्वल टू 0 बाय 2 म्हणजे 0. परंतु केव्हाही कोणत्याही क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये, कोणत्याही क्वाड्रॅटिक इक्वेशन मध्ये पहिलं पद वजा असते आणि म्हणून त्याला प्लस करायचा आहे, म्हणजे दोन्ही बाजूंना मायनस ने गुणा, म्हणजे मायनसचा प्लस प्लसचा मायनस. आता हे मायनस q स्क्वेअरचा प्लस प्लस 2q चा मायनस 2q आणि मायनस 1 चा प्लस 1 इज इक्वल टू 0. आणि आता पहा काय दिसलं आपल्याला या ठिकाणी. आपण असं पाहिलं की q स्क्वेअर मायनस 2q, q स्क्वेअर मायनस 2q प्लस 1 इज इक्वल टू 0. q स्क्वेअर मायनस 2q फॅक्टर्स पहा. हे पहा q q 1 चे फॅक्टर 1 1 प्लस 1 चे फॅक्टर. आता मायनस 2q पाहिजे आपल्याला, आणि मायनस 2q साठी मायनस मायनस कसं झालं? हे पहिल्या पदाचे फॅक्टर आणि याचा गुणाकार पहिलं पद पाहिजे q स्क्वेअर, याचा गुणाकार तिसरं पद पाहिजे मायनस 1 इंटू मायनस 1 इज प्लस 1. आणि म्हणून मग याची बेरीज जर केली, पहिलं गुणाकार केली, गुणाकार कसा केला पहा? मायनस q गुणाकार केला किती आलं? मायनस 2q. कसं आलं? मतलब पद. आणि म्हणून तुम्हाला काय दिसते? q मायनस 1, q मायनस 1 किती वेळा? 2 वेळा. आणि therefore this is equal to q minus 1 चा square is equal to 0. and therefore taking square roots, वर्गमूळ घेऊ, taking square root म्हणजे दोन्ही बाजूंचे काय होईल? हा वर्ग निघून जाईल. q minus 1 is equal to 0 and that's why q is equal to 1 is the answer. आता दोन किमती काढायला सांगितल्या p आणि q. आपण p ची किंमत काढली बघ, p ची किंमत 8 काढली आहे, तर शेवटी उत्तर लिहून टाकायचं. p is equal to 8 and q is equal to plus 1. These are the answers. p आणि q या ठिकाणी आपणाला मिळालेल्या व्हॅल्यूज आहेत.